हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिताज स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आपण पाहतो आहोत चॅप्टर नंबर 3 सर्कल. इयत्ता 7वीमध्ये आपण काही गोष्टी शिकलेलो आहोत. आपण 8वीमध्ये पण त्या पाहिलेल्या आहेत. 9वीत सुद्धा आपण त्या पाहिलेल्या आहेत. पुन्हा परत एकदा पाहूया की काय काय गोष्टी होत्या त्या सर्कलशी रिलेटेड. मग आपण म्हणालो होतो, जर का आपण एखादी लाईन टाकली, जर का जर का आपल्या सर्कलला जे आहे ते 2 भागांमध्ये डिवाईड केलं तर आपण कसं म्हणतो, जो मोठा भाग आहे त्याला आपण म्हणणार आहोत मेजर आर्क आणि जो छोटा भाग आहे त्याला म्हणणार आहोत मायनर आर्क. आठवा, आपण त्याला कशा प्रकारे म्हणालेलो होतो, ज्या वेळेला 2 भाग झाले तेव्हा आपण त्याला म्हणणार आहोत आर्क ऑफ द सर्कल. मोठा भाग असेल म्हणजे विच इज मोर दॅन 180 डिग्री त्याला आपण म्हणणार आहोत मेजर आर्क, आणि जो लेस दॅन 180 डिग्री असेल त्याला आपण म्हणणार आहोत मायनर आर्क. आता ज्या वेळेला एखादा अँगल सेंटरमध्ये तयार होणारा असेल तर त्या आर्कचा सेंट्रल अँगलचा जो मेजर असतो त्या आर्कचा सुद्धा तोच मेजर येतो. इथे हा मेजर MEASURE वाला मेजर आहे आणि हा मेजर आर्क म्हणजे मोठा आर्क, या अर्थाने मेजर आर्क आहे. आता आपल्याला पाहिजे आहेत मेजर ऑफ ॲन आर्क काय काय आहेत ते. आता आपण पाहूया, सेमी सर्कल तयार झालेला असेल. सेमी सर्कल म्हणजे काय, जर का डायमीटर असेल तर डायमीटरनी जर का आर्क तयार केले असतील तर ते एक्झॅक्टली हाफ होणार आहेत. म्हणजे मेजर ऑफ अ सेमी सर्क्युलर आर्क दॅट इज ऑफ अ सेमी सर्कल इज 180 डिग्री. म्हणजे आपल्या सेमी सर्कलचं आपलं काय येणार आहे, 180 डिग्री येणार आहे. मेजर ऑफ अ कम्प्लीट सर्कल इज 360. आता जर का आपण बघितलं तर आपण इयत्ता 6वीमध्ये बघितलेला होता की कंप्लीट अँगल असतो तो आपला किती असतो, कंप्लीट अँगल 360 असतो. मग तसंच मेजर ऑफ अ कंप्लीट सर्कल इज 360 असतो. आता ज्या वेळेला आपल्याला एखाद्याचा सेंट्रल अँगल कळालेला असेल, मग तो मायनर असो तो मेजर असो कसाही असो आपल्याला कळालेला असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत मायनर आर्क किंवा मेजर आर्क. मग ज्या वेळेला आपल्याला दुसरा करस्पॉन्डिंग आर्क काढायचा असतो त्यावेळेला आपण काय करतो, 360 डिग्री मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क, म्हणजे मग आपल्याला बाकीच्याचं उत्तर मिळतं. कळालेले आहेत, सगळ्याच्या सगळे पॉईंट्स आपले कवर झालेले आहेत. आता जे पुढचे आपल्याला पॉईंट्स पाहायचे आहेत ते आपण पाहणार आहोत.